आपण पाहत नक्की सर, आता याची चौकशी वगैरे काय करणार आहेत का? कशामुळे नाही, फायर ऑडिट झालेलं का नाही, अमुक झालेलं की नाही, नॉर्म्स पाळलेली की नाही, रूल्स पाळलेली की नाही, हे करतील, होत राहील. आज प्रायोरिटी काय, आत्ता प्रायोरिटी काय तर आहे त्या पेशंटला शिफ्ट करणं. आणि आज या कोविडमुळे अशी दुर्दैवी परिस्थिती आहे का कोणत्याच हॉस्पिटलना, मी आपले MLC त्यांना देखील विचारलं तुमच्या ठाण्यामध्ये बेड, अरे बोलतो नाव घेऊ नका अशी परिस्थिती झालाय. घरात थांबायचे वांदे झाल्यात लोकांचे, म्हणजे लोकप्रतिनिधीचे. काय इतके फोन आणि इतके अपेक्षा लोकांकडून होते, तर त्याच्यामुळे आहे ते कुठे ॲडजस्ट करता येतील, काय करता येईल, त्यांना इकडे ठेवलेलं पुढची ट्रीटमेंट कशी देता येईल. बाकी फायर ऑडिट नियमात होतं नव्हतं, काय होतं ते प्रशासन, कमिशनर, कलेक्टर साहेब हे सगळं बघतील. अरे ते होऊन द्या, चौकशी करतील, हे पोलीसवाले आहेत. सर, आता शिफ्टिंग किती जणांची झालेली आहे, काय आणखी संपूर्ण होणार? जे ICU मध्ये होते त्यांची सगळ्यांची शिफ्टिंग झालाय. आणि ज्यांची गरज आहे, काय झालंय, हाच विषय चाललेला आहे. मदतीच्या ऐवजी बाईट्स हाच विषय चाललेला आहे. त्याच्यामुळे जरा मी तुम्हाला पण विनंती करतो, थांबा ना थोडं, जरा लोकांना मदत होऊन द्या, जाऊन द्या आपापल्या ठिकाणी, कुठे नेता येतील तिकडे शिफ्ट होऊन द्या. आणि नंतर बघू ना आपण सगळं. तुम्ही जे बोलतात ना, कारवाई झाली पाहिजे, इलिगल होतं का, फायर ऑडिट झालेलं का, सगळ्यांच्या चौकशा होऊन द्या. स्थानिक आमदार हितेंद्र ठाकूर यांचं असं म्हणणं होतं की आधी जे रुग्ण वाचलेले आहेत, व्यवस्थित आहेत, त्यांची व्यवस्था करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि देसाई हे आज सकाळपासून या घटनास्थळी तैनात आहेत आणि विजय वल्लभ रुग्णालयातली ही पहाटेच्या सुमारासची घटना, याआधी भंडाऱ्यात पहाटेच्या झाला. भांडूपमध्ये सुद्धा अशीच पहाटेच्या वेळेला आग लागली होती. त्यामुळे मुंबई आणि परिसरातली किंवा अन्य ठिकाणची रुग्णालयं हे ICU आहेत का मृत्यूचे सापळे, असा प्रश्न स्वाभाविकपणे सगळ्यांच्या सोबत जोडले गेले. रुग्णालयात साधारण 90 पेक्षा जास्त पेशंट होते जे ICUच्या बाहेर होते, कारण आता रुग्णालयाचा पुरवठा वीजच्या बाहेर होत्या. रुग्णालयात जागा मिळाली आहे का? मिलिंद सर, ही धक्कादायक आणि दुःखदायक अशी ही घटना आहे. या ठिकाणी म्हणजे ICUच्या बाहेर जे रुग्ण होते त्यांना बाहेर नालासोपारा, विरार, वसई जिथे जागा मिळेल तिकडे शिफ्ट करण्यात आलं. त्यांना जागा मिळालेली आहे आणि ते आता आम्हाला पहिली मदत करू द्या, नंतर आम्ही बघतो. जे काय असेल ते त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे असं हितेंद्र ठाकूरांनी सुद्धा सांगितलेलं आहे. सगळ्यांचीच एकच मागणी आहे की ह्याला जे दोषी आहेत त्यांना कडक कारवाई झाली पाहिजे. त्याशिवाय हे मृत्यूचं तांडव आहे जे ठिकठिकाणी घडत आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजे. मिलिंद सर, विजय, ज्या वेळेला ही आग लागली तर त्यावेळेला ICU मध्ये कोणीच नव्हतं असा आरोप सातत्यानं प्रश्न सांगितलंय. मिलिंद सर, हॉस्पिटल प्रशासनाचं म्हणणं आहे की आमच्याकडे सगळे डॉक्टर होते, नर्स होते, ICU होतं, त्याच्यामुळे डॉक्टरांनी हे, परंतु एका डॉक्टरांची एक आई होती त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या खाजगी नर्स 2 ठेवल्या होत्या. त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी कोणीही डॉक्टर अवेलेबल आहे की नातेवाईक खोटं बोलतात, कारण त्यांनी स्वतः खाजगी नर्सेस ठेवल्या होत्या. खरं तर हा
हलगर्जीपणा आहे असं तरी लोकांचा जो आरोप आहे त्याला कुठेतरी वाव मिळतोय. खरंच हे जे हॉस्पिटल आहे त्याला व्हेंटिलेशन कुठेही नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. ह्याची प्रशासनाने सांगितलं की आमचं फायर ऑडिट झालेलं आहे. जर फायर ऑडिट झालं होतं मग हे आग जे तुम्ही राहाच आपल्यासोबत रुग्णालयाचे सीईओ दिलीप शाह यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. अनफॉर्चुनेटली एक मेजर डिजास्टर, फायर डिजास्टर हमारे हॉस्पिटल में रात को 3 बजे के करीब हुआ. AC में से सडन एंड ICU में है, ऑक्सीजन सप्लाई ज़्यादा है. 2 मिनट में कम्प्लीटली ये प्रॉब्लम हुआ. स्टाफ किधर थे? आपका कोई भी नहीं अंदर था. मैम डॉक्टर्स अंदर केस सब अंदर. सर कितने पेशेंट थे? सर कितने पेशेंट होते? और कितने पेशेंट वो जो अभी हम अभी टोटल करके ट्रांसफर किया. वो पेशेंट की अभी किस तरह से हालत है? मैं उनका अभी तक तो ICU के अलावा 4 पेशेंट जो ICU में थे वो आ गए. वो काज छोड़ के जो भी मैनेजमेंट करके तो की जर एवढं सगळं होतं तुमच्याकडे ऑक्सिजनची सुविधा आणि आता ब्लास्ट होऊ शकतं, तुमच्याकडे आग विझवण्यासाठी साधन का नाहीये? आणि किती वर्ष तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, पेमेंट घेऊन हे झालेत मेले. पैसे देऊन पैशात मेलेला आमचा हे काय नाही विचारत. हे काय नाही जेव्हा हॉस्पिटल बांधलं जातं तेव्हा हे तुम्ही विचारलं आम्ही जातं. स्वतः कोणीही हॉस्पिटलचा स्टाफ नव्हता तिकडे. आम्ही स्वतः गेलो होतो तिकडे. तुम्ही किती वाजता आतमध्ये गेला होता आणि काय पावणे 3 ला आतमध्ये गेलो. संपूर्ण दूर झालं होतं. 3:20 ला संपूर्ण दूर झालं होतं हॉस्पिटल. ते नर्स आणि स्टाफ कोणी नव्हतं तिकडे. सगळे पळाले होते. आम्ही गेलो, माझी मिसेस गेले. आम्ही जायचा प्रयत्न, माझा एक मित्र होता अविनाश पाटील, आम्ही जाऊन गेलो पण खाली जायला चान्सच नाही. तिकडे जे फायर हे पाहिजे ते नव्हतं. आगीचा बंब आपलं BMCचा आल्यानंतर आग विझवली गेली आणि नंतर आता फोडल्या. भरपूर परिश्रम लागले त्याच्यासाठी आणि मग बाहेर दूर आल्यानंतर आम्ही जाऊन बघितलं. सर तुमची काय मागणी आहे? कुठलाही आता तुम्ही एकंदरीत या हॉस्पिटलच्या निष्काळजीपणावर पालिकेने आणि ऑडिट करून हे सगळं बघितलं पाहिजे. ICU ते 95 ऍडमिट आहे, त्यांच्यावर जर हे आहे तर त्यांनी सुविधा असल्या पाहिजेत ना. 8 दिवस पैसे घेऊन 5 वेळा लिफ्ट बंद पडली. लिफ्ट बंद पडल्यामुळे माझ्या आईचा HRCT झाला नाही. मग अशी सगळी जर सुविधा तुम्ही देऊ शकत नव्हता, पैसे तर पूर्ण घेत होता, तर सुविधा पण काहीतरी फायरसाठी एक्सटिंग्विशर तुमच्याकडे पाहिजे. युनिट मधल्या AC ब्लास्ट झाल्याची प्रथम खबर आहे. ICU मध्ये 17 पेशंट होते. त्यापैकी 4 पेशंट आणि स्टाफ बाहेर आला आणि तिथे आग लागलेली आहे. डिटेल फायरचा वगैरे रिपोर्ट येईल. त्यानंतर आपल्याला आग कशी लागली त्याची आपल्याला फायर ऑफिसर कडून रिपोर्ट मिळेल. आता इथे मनपा आयुक्त आहेत आणि ते इन्व्हेस्टिगेशन करतायत त्याचं. आणि यामध्ये 4 शिफ्ट केले पेशंट. आपल्याला ऑफिशियल स्टेटमेंट मनपाकडून मिळेल. दोषी असतील त्यांच्या कारवाई होईल. शासनाला अहवाल पाठवून ते आयुक्त त्याच्यावर निर्णय घेतील. आणि पुन्हा एकदा जाऊयात या रुग्णालयाच्या परिसरात. विजय देसाई आपले प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. विजय, सातत्यानं इथे ॲम्ब्युलन्स येताना दिसत आहेत, म्हणजे अजून पेशंटचं शिफ्टिंग सुरू आहे तर इथे
मिलिंद सर, सकाळपासून पेशंटचं शिफ्टिंग अजूनपर्यंत सुरू आहे. मी आता दाखवतो की या ठिकाणी पेशंटची अजूनही शिफ्टिंग सुरू आहे आणि या ठिकाणी दोन्ही आमदार आलेले आमदार सांगितलेलं आहे. आपण आता या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणात इथे लोकांचा आक्रोश पाहायला मिळतोय. या ठिकाणीचे जे नातेवाईकांचा जो हंबरडा फोडला जातोय, खूप वेदनादायी आणि दुर्दैवी ही घटना घडलेली आहे. त्याच्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. मिलिंद सर, विजय, या दोन्ही आमदारांनी मगाशी हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं की आधी पेशंटचं शिफ्टिंग करूयात. साधारण अजून किती पेशंटचं शिफ्टिंग बाकी आहे? कारण 90 पेक्षा जास्त खाटांचं हे रुग्णालय आहे. अजून दिलेलं नाही. त्यांनी सांगितलं आम्हाला काम करू द्या. आम्ही जे रुग्ण जे आहेत त्यांना आम्ही शिफ्टिंगचं काम प्रायोरिटीने करतोय. त्याच्यामुळे हे सगळं आटोपल्यानंतर आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देतोय. विजय, तुम्ही राहाच आपल्यासोबत. एक मोठी बातमी या क्षणी आता हाती येते ती म्हणजे खासगी रुग्णालयात ICU मध्ये जी भीषण आग लागली होती, या आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलिसांकडून सर्व माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि आता मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सगळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या प्रकरणाची माहिती महापालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली आणि जे दोषी आहेत त्या दोषींवर कठोर कारवाई करावी असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब दिले आहेत. डॉक्टर्स मौजूद नहीं थे, नर्सेज मौजूद नहीं थे, प्रॉपर स्टाफ मौजूद नहीं था. आग अगर जो है एसी ब्लास्ट की वजह से लगी है तो ऐसे में एसी ब्लास्ट के बाद जो है उन्हें बाहर निकालने के लिए कोई व्यवस्था उसी वक्त क्यों नहीं की गई? आग पर कंट्रोल पाने की व्यवस्था क्यों नहीं की गई? फायर सेफ्टी नॉर्म्स को लेकर भी सवाल खड़े किए जा रहे हैं. यहाँ पर देखिए, अब कुछ और पेशेंट्स को यहाँ पर बाहर निकाला जा रहा है जो कि उसी मंजिल पर फंसे हुए थे. अभी भी फर्स्ट फ्लोर का जो हिस्सा है जाने का और शिफ्ट किए जाने का काम जारी है. हालांकि परिवारजनों को यहाँ से दूर रखा गया है और साफ तौर पे निर्देश दिए गए हैं कि परिवारजनों से भी दूरी बनाए रखें क्योंकि वो कोविड पॉजिटिव पेशेंट्स के रिलेटिव्स हैं. ऐसे में मामला जो है संवेदनशील है, स्थिति बिगड़ने न पाए, लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन खराब ना होने पाए, तो उनसे भी दूरी रखे जाने के लिए कहा गया हुआ है. और इस वक्त जो एक टीम यहाँ पर पुलिस एक टीम हो रही है कि आखिरकार आग किन कारणों से लगी, जब आग लगी तो उस दौरान स्टाफ कितना मौजूद था, क्योंकि जो चश्मदीद है उनका साफ तौर पे कहना है केवल कुछ नर्सें ही मौजूद थी. उन स्टाफ के लोगों से बयान दर्ज किए जा रहे हैं. स्थिति कैसे गंभीर हुई, पेशेंट्स क्यों नहीं निकल पाए या निकालने का बंदोबस्त अस्पताल की तरफ से आग लगने के बाद क्यों नहीं किया गया, ये सारी चीजें सवालों के घेरे में है. खुद उद्धव ठाकरे ने, मुख्यमंत्री ने जो है इस पूरे मामले अधिकारियों से भी बात की है और साफ तौर पर जांच के आदेश दिए गए हैं. ही काही क्षणांपूर्वीची दृश्य पाहतोय. अद्यापही पेशंटना हलवलं जातंय. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर पेशंट्स आहेत. एकूण 90 पेक्षा जास्त रुग्ण इथे दाखल होते. यातले काही कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तर काही नॉन कोविड रुग्ण आहेत. जे ICU मध्ये रुग्ण दाखल होते, साधारण 17 ते 20 रुग्ण ICU मध्ये दाखल होते. यापैकी 13 जणांचा होरपळून तर काही जणांचा गुदमरून मृत्यू झालाय. 1 ते 2 जण अत्यावस्था असण्याची भीती रुग्णालय प्रशासन व्यक्त करत आहे. जे पेशंट या सगळ्यानं वाचलेले आहेत सुदैवानं, त्यांना तातडीनं दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचं कामही सध्या युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आहे. अद्यापही काही पेशंट्स रुग्णालयात पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर आहेत आणि त्यांना इथून दुसऱ्या रुग्णालयात हलवलं जात आहे. समझ नहीं पाएंगे, लिहाजा मैं आपको यहाँ पर लेके जाऊंगा. यहाँ पर साफ तौर पे देखिए, ये जो दूसरा फ्लोर का हिस्सा है वहां पर तोड़कर जो टूटा हुआ हिस्सा आपको दिखाई पड़ रहा है वो लगातार जो एसी का ब्लास्ट हुआ, एसी के ब्लास्ट होने के बाद जो है कहीं ना कहीं स्थितियां गंभीर हुई. जो स्टाफ था, रात का वक्त था, रात के 3 बजे का वक्त था,
केवल कुछ ही स्टाफ जो है वो यहाँ पर मौजूद था, लिहाजा आग लगने के बाद वो भी यहाँ से भागे। एंड आईसीयू में पड़े हुए जितने भी लोग थे उसमें से 6 सीनियर सिटीजन्स थे, लिहाजा उनका निकल पाना आसान नहीं था। और ऐसे में यही वजह थी कि ये लोग 9 जो है वो पाना आसान नहीं था, क्योंकि कहीं ना कहीं सेफ्टी नॉर्म्स को लेकर, जो फायर सेफ्टी नॉर्म्स हैं उनको लेकर अभी भी सवालिया निशान जो है अस्पताल के ऊपर खड़े हैं कि अस्पताल में क्या पर्याप्त बंदोबस्त किया गया हुआ था, क्या सेफ्टी नॉर्म्स रखे गए थे, क्या जो है फायर ब्रिगेड की इस तरह की स्थितियों से निपटने के लिए या फिर इस तरह के ब्लास्ट होते हैं अगर आईसीयू में तो उससे निपटने के लिए कोई व्यवस्था की गई थी। ये सारी चीज़ों के ऊपर कई सवालिया निशान लगे हुए हैं, लिहाजा यही वजह है कि इस वक्त अस्पताल में पुलिस की टीम मौजूद है, साथ ही साथ अंदर इन्वेस्टिगेशन से जुड़ी हुई जांच की जा रही है। जो स्टाफ अंदर मौजूद था उस वक्त रात को, उनके बयान दर्ज किए जा रहे हैं ताकि स्थिति साफ तौर पे साफ हो पाए कि आखिरकार हुआ क्या था जिसकी वजह से आईसीयू में पड़े हुए जो पेशेंट्स थे उन्हें अगर ब्लास्ट हुआ, अगर एसी का ब्लास्ट हुआ, उसके बाद शॉर्ट सर्किट हुआ तो ऐसे में उन्हें निकाला क्यों नहीं जा सका। इन सारी चीज़ों की तफ्तीश जारी है, लेकिन इन सब के बीच फिलहाल जो 13 लोग अपने, ये देखें यहाँ पर रिश्तेदार हैं वो भी यहाँ नाराज हैं, लेकिन उनसे दूरी बनाए रखे जाने के बार बार कहा जा रहा है। और साफ तौर पे एक मौत हुई है होने के बाद अब उन्हें उनके परिवार वालों को भी जो है नहीं सौंपा जा सकता, क्योंकि कोविड पॉजिटिव थे, लिहाजा विराटनगर का इलाका है, विराट से सटा हुआ, वहां पर उन्हें ले जाया जाएगा और वहां पर उनका अंतिम संस्कार किया। केवल इस लोगों का वो अस्पताल के ऊपर आपण आता देशाच्या वेगवेगळ्या भागात गेल्या काही दिवसात झालेल्या घटना पाहिल्या तर खरंच अंगावर काटा येतो। राज्यासह देशात कोरोनाचा जबरदस्त प्रादुर्भाव आहे। दिवसाला 1,500 पेक्षा अधिक जणांचा गेल्या काही दिवसात मृत्यू झाला आहे, तर दुसरीकडे आरोग्य व्यवस्थेचे तेरातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सुद्धा नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षाला आग लागली होती, त्यात 10 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना ताजी असतानाच मुंबईतल्या भांडूप इथल्या ड्रीम्स मॉल इथे आग लागली होती। इथे सनराइज नावाचं तात्पुरतं रुग्णालय उभं करण्यात आलं होतं, त्यात 11 जणांचे बळी गेले। ही घटना संपते तोच 2 दिवसांपूर्वी नाशिकचा भला मोठा जम्बो कंटेनर लीक झाला। नाशिकच्या शासकीय रुग्णालयात झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली आणि त्यात आयसीयू मधल्या सगळ्यांचाच ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला आणि 22 जणांचा मृत्यू झाला। तर विरार मधली ही आजची घटना 13 जण मधल्या विजय वल्लभ देसाई रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आणि या आगीमध्ये आतापर्यंत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आणि आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत। आता रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर अन्य काही रुग्ण आहेत, त्यांना आता तातडीने अन्यत्र हलवण्याचं काम सुरू आहे। यातले काही रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, काही व्हेंटिलेटरवर होते, काही कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तर काही कोविड निगेटिव्ह रुग्ण आहेत आणि आता सगळ्यांना तातडीने हलवण्याचं काम अद्यापही सुरूच आहे। विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, पालकमंत्री किती वेळात पोहोचणार इथे? पालकमंत्रीची जी परिस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी लोकांचा आक्रोश पाहायला मिळतो, परंतु या ठिकाणी जे पोलीस आयुक्त सदानंद दाते या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आता घटनास्थळाची पाहणी करतात। यामध्ये कोण दोषी आहे का याच्यावरती आता कारवाई सुरू झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर सगळी यंत्रणा हरलेली आहे आणि या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। प्रतिक्रिया कळू शकलेत, कारण सकाळ नंतर थोड्या वेळापूर्वी आणखीनही अनेक रुग्णांचे नातेवाईक इथे येऊन दाखल झालेत आपापल्या रुग्णांची चौकशी करण्यासाठी।
अनेक रुग्ण जे आहेत त्यांचे नातेवाईक इथे आलेले आहेत, पण ज्यांचे काही जणांचे नातेवाईक सुखरूप आहेत त्यांना महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, काही खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. माझ्यासोबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय सांगाल या घटनेबद्दल. एकूणच ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि ज्या ठिकाणी आपण जीव वाचवण्यासाठी आपल्या नातेवाईकांना, आपल्या परिजनांना आणतो, त्याच ठिकाणाहून आपल्याला आपल्या नातेवाईकांचा मृतदेह घेऊन जावा लागत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी घटना माणसाच्या आयुष्यात असू शकत नाही. मागे भंडाऱ्यामध्ये जळीत कांड झाल्यानंतर आपण मीडियाने सुद्धा आणि सर्वच पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी खूप मोठी मागणी केली होती की या संपूर्ण जे हॉस्पिटल्स आहेत, शासकीय असो खाजगी असो, यांचं फायर ऑडिट, सेफ्टी ऑडिट होणं गरजेचं आहे. परंतु त्याच्यावरती प्रशासनाकडून कुठलीही कारवाई झाल्याचं आजच्या घटनेने सिद्ध होत आहे की एसीच्या प्लांटमध्ये आग लागून जवळपास 13 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाचा जो हलगर्जीपणा आहे तो समोर येतो आहे. आज ही कोविडच्या परिस्थितीमुळे एकूणच आरोग्य यंत्रणेवरती प्रचंड मोठा ताण आहे, याची कल्पना आम्हाला सुद्धा आहे. परंतु अशा ताणामुळे जर लोकांचा जीव जात असेल तर त्याचासुद्धा प्रशासनाने कुठेतरी गंभीर विचार करायला हवा आणि हे जे काही सेफ्टी ऑडिट असेल, फायर ऑडिट असेल, याची काटेकोर अंमलबजावणी जर झाली असती तर आजचा प्रसंग घडला नसता, हा टाळता आला असता. पुन्हा एकदा प्रशासनाला आमची विनंती आहे की कोविडच्या काळामध्ये सुद्धा जी हॉस्पिटल्स फुल आहेत अशा वेळेला जीवितहानी होण्याची शक्यता जास्त असताना आपण ह्या ज्या काही फायर ऑडिट असेल, सेफ्टी ऑडिट असेल, याची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही हे पुन्हा एकदा पाहावं विनंती आहे. आणि आज संपूर्ण वसई तालुक्यावरती हा दुःखाचा प्रसंग ओढवलेला आहे. त्यामुळे राज्य सरकार सुद्धा मदत करेल, माननीय मंत्री महोदय सुद्धा या ठिकाणी येतात. परंतु या ठिकाणच्या प्रशासनाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की त्यांनी या सगळ्याची या घटनेची पुनरुक्ती होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. सर मला सांगा, या ठिकाणी भंडाऱ्याची झाली, नाशिकची झाली आणि आता ही विरारची झाली, तर प्रशासन कुठेतरी कमी पडलंय. भंडाऱ्याच्या घटनेवरती मला आठवतं आहे की संपूर्ण म्हणजे आपल्या चॅनलने सुद्धा आणि सगळ्याच चॅनलनी वसई तालुक्यातल्या एकूणच जे हॉस्पिटल्स आहेत आणि याला आता जवळपास 2 महिने होऊन गेले. तर या काळामध्ये जर हे सेफ्टी ऑडिट आणि फायर ऑडिट झालं असतं तर आजची जी दुर्घटना ही टाळता आली असती, असा आमची हे आजच्या दुर्घटनेवरून दिसणार. सर मला सांगा की या ठिकाणी जे इतर हॉस्पिटल आहेत, आता ही पूर्व घटना घडू नये म्हणून काय केलं पाहिजे असं काय वाटतं? हेच की या ठिकाणच्या ज्या काही अंतर्गत यंत्रणाचे सेफ्टी पॅरामीटर्स आहेत, फायर पॅरामीटर्स आहेत, त्याच्या संदर्भातलं जे काही गाईडलाईन्स आहेत, शासनाच्या SOP आहेत, ह्या फॉलो होत आहेत की नाही हे सगळं बघण्याची जबाबदारी जी आहे पालिकेची आहे, पालिका यंत्रणेची आहे आणि अन्य जे प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन असेल, महापालिकेचं प्रशासन असेल, यांची ही जबाबदारी की त्यांनी ह्या ठिकाणच्या ज्या काही SOP काटेकोर पालन होतंय की नाही हे बघण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. आणि आमची अशी मागणी आहे की प्रशासनाने आता तरी जागे होऊन या संदर्भातल्या ज्या काही फायर सेफ्टी ह्या ज्या रुग्णालय आहेत यांना भाग पडायला पाहिजे. अन्यथा अशा प्रकारचे जीव पुन्हा गेले तर केवळ हळहळ व्यक्त करणं आणि संताप व्यक्त करण्यापलीकडे सर्वसामान्य माणूस किंवा आम्ही काहीच करू शकणार नाही. त्यामुळे प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती की त्यांनी या संदर्भातले जे काही नियम असतील त्याची काटेकोर अंमलबजावणी आत्ता तरी करावी. या असे पुन्हा घटना घडू नये म्हणून शासनाने आत्ताच्या घडीपासून एक काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे अशी यांची मागणी आहे. स्वतः या यंत्रणा कोणत्याही प्रकारची नव्हती, फायर डिस्टिंग्विशर नव्हते, याबद्दल काही माहिती आहे त्यांना? ते गेले होते यापूर्वी कधी या रुग्णालयात? सर मला सांगा, तुम्ही या रुग्णालयात यापूर्वी कधी गेलेल्या होते का? नाही, या ठिकाणी आम्ही अगदी परवाच्याच दिवशी या ठिकाणी काही लोकांना खाजगी लसीकरण जे आहे म्हणजे शासनाच्या आपल्या ज्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रावरती प्रचंड मोठी गर्दी उसळत असल्यामुळे आणि त्या ठिकाणी ऑनलाईन रजिस्टर होत नसल्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन रजिस्टर करून लसीकरणासाठी आम्ही काही लोकांना घेऊन आलेलो. त्यावेळेला या ठिकाणची परिस्थिती बघितली, पण आतमध्ये ICUमध्ये असेल किंवा कोविड पेशंट असल्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो नाही.
परंतु ह्या सगळ्या घटनेमुळे काल आज आपण टीव्हीवरती एका प्रतिक्रिया रुग्णाच्या नातेवाईकांची आली की काल दुपारी त्यावेळेला जे आले त्यावेळेला एसी जी यंत्रणा होती ती बंद होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी घुसमटल्याचा वास येत होता, पंखे लावले होते आतमध्ये आणि म्हणजे ओव्हरऑल काल दुपारपासून या ठिकाणी एसी यंत्रणेच्या संदर्भातले प्रॉब्लेम सुरू होते. तर प्रशासनाने त्याची तातडीने काळजी घेणं हे गरजेचं होतं. विजय, खूप महत्त्वाची माहिती आहे. केवळ काल रात्रीची ही घटना काल रात्रीची असेल, पण कालपासूनच दिवसभर एसीची अडचण होती. एसी प्लांटमध्ये काहीतरी बिघाड झालेला होता. काही रुग्णांच्या नातेवाईकांचं असंही म्हणणं होतं की लिफ्ट सुद्धा बंद होती काही काळ. त्यामुळे इतकं मोठं रुग्णालय असेल जिथे 100 खाटांपर्यंतची व्यवस्था आहे, तिथे तातडीनं लक्ष दिलं जात नसेल आणि मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असेल तर ती अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. विजय, तू राहास आपल्यासोबत. दरम्यान या दुर्घटनेच्या संदर्भात पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी काही वेळापूर्वी आम्ही फोनवरून बातचीत केली. ते काय म्हणाले पाहूया. निश्चितपणे आपल्या विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयामध्ये आग लागल्यामुळे 13 रुग्णांचं दुःखद निधन झालंय. मी अतिशय तीव्र संवेदना व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या साठी आहे. आता नेमकी ही घटना कशामुळे झाली, देश काळजी पण जो दोषी असेल घडल्यानंतर तिथे किती स्टाफ उपस्थित होता, संपूर्ण आयसीयू जळून खाक होईपर्यंत कुणाच्याच कसं लक्षात आलं नाही, हा एक बेसिक प्रश्न पडतो. आताच्या घडीला मी मिळालेली आहे त्यानुसार काही एसी मध्ये ब्लास्ट झाला. साधारणतः 100 खाटांचं हे रुग्णालय आहे. आयसीयू वॉर्ड मध्ये 17 जागा तिकडं आहेत. त्याच्यापैकी सुदैवाने 4 लोकांना आपण वाचवण्यामध्ये तिकडं यशस्वी झालेलं आहे. परंतु तरी पण 13 लोकांचं दुःखद निधन झालंय. इतर रुग्णांना आता इतर रुग्णालयांमध्ये शिफ्ट करण्याचं काम प्रगतीत आहे. बरोबर. मात्र दरवेळी अशी दुर्घटना घडल्यानंतर प्रश्न विचारला जातो की या दुर्घटनेचाच प्रश्न आताही काही हत्यांच्या ऐकल्या, आता दोष कोणाला द्यायचा? जेवढे काही रुग्णालय आहेत आपले, शासकीय असू दे खासगी असू दे, त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला घेण्याची आवश्यकता आहे. आपण अपेक्षा करूयात की पुढच्या थोड्या वेळात पालकमंत्री इथे पोहोचतील. मुख्यमंत्र्यांनी याआधीच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. एवढंच नाही तर जे दोषी आहे तो पुन्हा पुन्हा अधोरेखित होतोय. यानंतर तरी विविध ठिकाणची रुग्णालय प्रशासनं आणि संबंधित यंत्रणा खडबडून जाग्या होतील आणि तिथून पुढे अशा घटना घडणार नाहीत. थोडासा ब्रेक घेऊयात. या संदर्भातल्या सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. शिवसेनेचे नेतेतले आमदार हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेत आणि त्याची लाईव्ह दृश्य तुम्ही पाहत आहात. थोड्याच वेळात पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत. यहाँ पे कोई था ही नहीं। पहले रुको, हमको देखने तो जानकारी तो लेने दो। अरे रुको ना, इक्विपमेंट वगैरह भी नहीं थे। मग हितेंद्र ठाकूर स्थानिक आमदार यांच्याशी थोडीशी बातचीत करून एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि या सरकारमधले ज्येष्ठ मंत्री हे रुग्णालयात पोहोचलेत. ते आता या सगळ्या घटनास्थळाची पाहणी करतील. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे ठाणे शहराला लागून असलेल्या पण आता पालघर जिल्ह्याचा भाग असलेल्या
3च्या सुमारास इथे ICU मधल्या AC मध्ये काही शॉर्ट सर्किट झालं किंवा आग लागली आणि मग झपाट्यानं ही आग सगळ्या ICU मध्ये पसरली। तर इथे आग विझवण्यासाठी पोहोचणं सुद्धा अग्निशमन दलाला कठीण होतं। शेवटी इथल्या बाहेरच्या खिडक्या फोडून अग्निशमन दलाला आतमध्ये प्रवेश करावा लागला किंवा इथला धूर बाहेर येण्यासाठी अग्निशमन दलाला इथल्या खिडक्याही फोडाव्या लागल्या। तेव्हा इथला धूर आणि आग आटोक्यात येण्यासाठी काही प्रमाणात मदत झाली। ज्या ICU मध्ये आग लागली त्या ICU ची पाहणी या भागाचे पोलीस आयुक्त हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत आणि घटनेची चौकशी सुद्धा सुरू असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। कारण पोलीस अधिकारी पहिल्या आणि दुसऱ्या या दोन्ही मजल्यावर आता आहेत आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून आणि जो रुग्णालयातला स्टाफ आहे, जे कर्मचारी आहेत, रुग्णालयातले व्यवस्थापक आहेत, त्यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेतली जाते। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ज्यांनी आत्ताच टीव्ही लावला असेल त्यांच्याकरता विरार पश्चिमेच्या विजय वल्लभ रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास ICU मध्ये अचानक आग लागली। अवघ्या काही मिनिटांमध्ये ही आग सगळीकडे पसरली आणि ही आग इतकी भीषण होती की पाहता पाहता अवघ्या काही काळात घेत होत्यांचा मृत्यू झाला। आणि जर का हे 13 जण कोण आहेत यावर आपण नजर टाकली तर हादरून जायला होतं। कारण या 13 जणांमध्ये अनेक तरुणांचा सुद्धा समावेश आहे जे ICU मध्ये दाखल होते पण त्यांना संधीच मिळाली नाही इथून बाहेर पडण्याची। दिलीप शाह जे विजय वल्लभ हॉस्पिटलचे CEO आहेत त्यांचा दावा आहे की इथे फायर डिस्टिंग्विशरसह अन्य काही गोष्टी तैनात होत्या जेणेकरून आगीवर नियंत्रण मिळवलं, पण आगीवर नियंत्रण मिळवायला फार उशीर लागला। अग्निशमन दलाचे कर्मचारी अगदी 5 ते 7 मिनिटात घटनास्थळी पोहोचले पण आगीवर नियंत्रण मिळवायला इथल्या स्थितीमुळे त्यांना काहीसा वेळ गेला। रुग्णालयाच्या CEOंनी काय स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय पाहूया। Unfortunately, AC में से सडन आग गिरा नीचे और पूरे AC 2 मिनट के अंदर कंप्लीट ICU में है, ऑक्सीजन सप्लाई ज़्यादा है, 2 मिनट में कंप्लीटली ये प्रॉब्लम हुआ है। स्टाफ गिरे थे, आपका कोई भी नहीं अंदर था। डॉक्टर अंदर केस था बंद सर कितने पेशेंट थे सर, कितने पेशेंट होते और कितने पेशेंट वो पेशेंट की अभी किस तरह से हालत है? उनका अभी तक तो ICU के अलावा 4 पेशेंट जो ICU में थे जो खुद चल के बाहर आ सकते थे वो आ गए बाहर। वो काज छोड़ के जो भी मैनेजमेंट करके वो हे जे विजय वल्लभ रुग्णालय आहे हे वसई विरार परिसरातलं एक हाय प्रोफाईल रुग्णालय मानलं जातं। इथल्या व्यवस्था च्या बद्दल नातेवाईक आता वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागलेत। भली मोठी बिलं घेतात आणि ICU मध्ये आमची माणसं मरतात, छोट्या छोट्या गोष्टींकडे का दुर्लक्ष केलं जातं अशी संतप्त प्रतिक्रिया काही रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या। तर एवढं सगळं होतं, तुमच्याकडे ऑक्सिजनची सुविधा नाही, आता ब्लास्ट होऊ शकतं, तुमच्याकडे आग विझवण्यासाठी साधन का नाहीये? आणि किती वर्ष मी काय विचारते, कोण वाचले? 2 फेल होते का? 1 पिलेले का? 10-12 जण मेले आणि प्रायव्हेट हॉस्पिटल तर हे आहे, पेमेंट घेऊन हे झालेत मेले। आम्ही पैसे देऊन पेशंट मेलेला आमचा, हे का नाही विचारत? हे का नाही जेव्हा हॉस्पिटल बांधलं जातं तेव्हा हे तुम्ही विचारलं जातं आम्ही ना? स्वतः कोणीही हॉस्पिटलचा स्टाफ नव्हता तिकडे, आम्ही स्वतः गेलो होतो संपूर्ण दूर झालं होतं। हॉस्पिटलचे नर्स आणि स्टाफ सोडून होते तिकडे, सगळे पळाले होते।
आम्ही गेलो, माझी मिसेस गेली, आम्ही जायचा प्रयत्न, माझा एक मित्र होता अविनाश, खाली जायचं ते नव्हतं. आगीचा पण आपला बीएमसीचा आल्यानंतर आग विझवली गेली आणि नंतर आता फोडल्या, भरपूर परिश्रम लागले त्याच्यासाठी आणि मग बाहेर दूर आल्यानंतर आम्ही जाऊन बघितलं. सर तुमची काय मागणी? कुठलाही आता तुम्ही 95 ऍडमिट आहे, त्यांच्यावर जर हे आहे हा तर त्यांनी सुविधा असल्या पाहिजेत ना. 8 दिवस एवढे पैसे घेऊन 5 वेळा लिफ्ट बंद पडली. लिफ्ट बंद पडल्यामुळे माझ्या आईचा HRCT झाला नाही. मग अशी सगळी जर सुविधा तुम्ही देऊ शकत नव्हता, तुम्ही पैसे तर पूर्ण घेत होतात ना, पैसे तर पूर्ण घेत होता तर सुविधा पण काहीतरी फायरसाठी एक्सटिंग्विशर तुमच्याकडे पाहिजे, सुविधा तर पाहिजे फायरची. का व्हेंटिलेशन म्हणून हॉस्पिटलला नाही आहे, व्हेंटिलेशन नाही आहे हॉस्पिटलला. त्यामुळे नागरिक अतिशय संतप्त आहेत, रुग्णांचे नातेवाईक, आणि स्वाभाविक आहे सर्वोत्तम उपचार देणारं हॉस्पिटल अशी चर्चा या हॉस्पिटलच्या संदर्भात होती आणि म्हणून भले अधिक पैसे खर्च झाले तरी चालेल, पण आपला नातेवाईक, आपला सगळा सोयरा हा बरा झाला पाहिजे याकरता अधिक पैसे देऊन या रुग्णालयात रुग्णांना हे सगळेजण दाखल करत होते. पण गैरव्यवस्थापनामुळे किंवा दुर्लक्षामुळे जी भीषण आग लागली त्यात आतापर्यंत 13 जणांचा बळी गेलाय, तर 2 ते 3 जण अद्यापही अस्वस्थ आहेत. अत्यंत हृदयद्रावक अशा प्रकारची घटना या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात.